इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। घरगुती गणेशोत्सवानिमित्त अंबरनाथ मधील साळुंखे कुटुंबियांनी साकारलेला देखावा ग्रामीण भागातील महिलांच्या दैनंदिन जीवनाचं दर्शन घडवत आहेत। पश्चिमेच्या कोहसगाव परिसरात राहणारे सूरज साळुंखे यांनी हा नयनरम्य देखावा साकारला असून ग्रामीण जीवनातील महिलांचं दैनंदिन जीवन हुबेहूब कलाकृतीच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे। घरगुती गणेशोत्सव म्हटलं की वेगवेगळ्या सजावटीच्या साहित्याने गणरायासाठी देखावे साकारण्यात येतात। मात्र साळुंखे कुटुंबियांनी देखावा साकारताना आपली ग्रामीण भागाशी जुळलेली नाळ जपण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांच्या दैनंदिन जीवनाचा देखावा साकारला आहे। साळुंखे कुटुंबात गणरायाचे आगमन झाले असून गौरींची देखील स्थापना करण्यात आली आहे। या निमित्ताने साकारलेल्या देखाव्यामध्ये ग्रामीण भागातील महिला ज्या पारंपरिक पद्धतीने घरातील कामे, शेतातील कामे करीत असत, अगदी त्याचप्रमाणे हा देखावा साकारण्यात आला आहे। यामध्ये महिला सकाळी उठल्यानंतर तुळशी वृंदावनाला पाणी घालणे, धान्य निवडणे, ताक घुसळणे, चुलीवर स्वयंपाक करणे, जनावरांना चारा टाकणे, शेतातील कामे, बैलगाडी हाकणे, ज्या त्यावर दळण दळणे अशा पारंपरिक पद्धतीने केलेल्या दैनंदिन कामांमुळे महिलांचा शारीरिक व्यायाम देखील होत असे या दाखवून देण्यात आले आहे। तसेच महिला ज्याप्रमाणे संसाराचा गाडा हाकते, अगदी त्याचप्रमाणे या दिसत आहेत। विशेष म्हणजे या संपूर्ण देखाव्यात केवळ महिलांचा सहभाग आहे, त्यामुळे महिला सक्षमीकरणाचा संदेश या देखाव्यातून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येत आहे। या देखाव्यातून महिला ही कुटुंबाचा कणा आहे हे अधोरेखित करण्यासाठी हा देखावा साकारण्यात आला असल्याचे सूरज साळुंखे यांनी सांगितले। तर एक सुंदर देखावा आपण साकार केलेला आहे। त्यामध्ये आपण ग्रामीण जीवनशैली एक दाखवली आहे। म्हणजे जिकडे ग्रामीण जागेमध्ये स्त्रियांना सन्मान भेटत नाही किंवा स्त्रियांना कमी लेखलं जातं, त्या ठिकाणी आपण दाखवायचा प्रयत्न केला आहे की स्त्री जशी पाककलेमध्ये निपुण आहे, तशी ती कलेमध्ये निपुण आहे, तशीच ती अध्यात्मामध्ये निपुण आहे, तशीच ती फार्मिंग करू शकते। याद्वारे आपण फक्त वुमन एम्पॉवरमेंट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी जीवनशैली दाखवायचा प्रयत्न केला, ज्या ठिकाणी स्त्री सकाळी उठून तुळशीला पाणी घालून तिचं पूजा वगैरे करते। देन ती स्वतःच्या पाककलेसाठी तांदूळ निवडणे किंवा रांगोळी काढणे, देन भाकरी वगैरे करणे, या गोष्टी केल्या आहेत। परत ताक घुसळणे वगैरे। परत जर वेळ भेटला दुपारच्या वेळेस ती स्वतः जनावरांसाठी वैरण काढून आणणे, किंवा जर कोणी घरात नसेल पुरुष माणूस तर ती स्वतः जाऊन बैलगाडी हाकून धान्याच्या पोते आणणे किंवा वैरण वगैरे आणणे पिकासाठी, या गोष्टी करत असते। ह्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण।